स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर। आज सुप्रीम कोर्टात या याचिकेची महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि हजारो उमेदवारांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे। याचिकाकर्ते विकास गवळी यांनी असा दावा केला आहे की 159 स्थानिक संस्थांमध्ये आरक्षण 50% मर्यादेपेक्षा जास्त दिलं गेलं आहे। त्यामुळे हे आरक्षण असंविधानिक ठरल्यास ओबीसी प्रवर्गातील तब्बल 4200 जागांवर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांची भीती आहे। मागील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की 50%च्या मर्यादेचं पालन झालं नाही तर निवडणुकांचा कार्यक्रम थांबवू आम्ही। आता राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग कोर्टासमोर आपली बाजू मांडणार आहे। यानंतर सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा आदेश देऊ शकतं, ज्याचा थेट परिणाम 44 नगर परिषदा, 11 नगर पंचायती आणि 2 महापालिकांवर होऊ शकतो। आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। तुमच्या मते आरक्षणाची मर्यादा बदलायला हवी का? कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।